मुलांना आता व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटमला स्टार्ट करायचंय. कशाला स्टार्ट करायचंय? आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम नाही म्हटलं तरी एक प्रश्न फिक्स असतो. किती क्वेश्चन फिक्स असतो? एक क्वेश्चन फिक्स आहे. म्हणजे किती मार्क सर? 50 पैकी किती मार्क देऊन जाणार आहे हा चॅप्टर आम्हाला? म्हणजे किती वेटेज सर? 2%. किती टक्के वेटेज यायचं? आता व्यवस्थित लक्ष द्या मुलांनो. कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला बघायचे. सुरुवातीला आपण सब ॲटॉमिक पार्टिकलचा अभ्यास करणार. कसला अभ्यास करणार आहे? त्याच्यानंतर मुलांना ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर काय असणार ते बघणार आहे. आयसोटोप काय असणार, आयसोबार काय असणार, आयसोटोन काय असणार. रुदरफोर्डने त्याचा ॲटॉमिक मॉडेल दिला. त्याची कमतरता काय होती, त्याचे ॲडव्हांटेजेस काय होते, त्यांनी नेमकं ॲटॉमिक मॉडेल मध्ये काय सांगितलं, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर बोहरचा ॲटॉमिक मॉडेलची डेव्हलपमेंटची गरज का पडली, त्यांनी मॉडेल हायड्रोजन ॲटम साठीच सांगितला फक्त. त्याचे ड्रॉबॅक्स काय होते, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल काय होता, क्वांटम नंबर्स काय होते, त्याच्यानंतर वेगवेगळे फॉर्म्युलेस, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, या सर्व गोष्टी, वेव्ह नंबर, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या चॅप्टर मध्ये करणार आहे. ओव्हरव्ह्यू कळाला सर्वांना? काय काय बघणार आहे आपण? कळालंय का? त्याच्या अगोदर जरा समजून घ्या आपण ॲटम काय असतो. मुलांना तुम्हा सर्वांना एक ॲटम दिसतोय का? अरे दिसतोय का? नाही दिसत आहे. सकाळची वेळ, सकाळच्या वेळी कार्यक्रम होणार ना. ॲटम दिसतोय का? नाही दिसत आहे सर्वांना. इमॅजिन करा हायड्रोजनचा आहे. कुठला आहे? त्याच्या अवतीभोवती तुम्हाला ऑर्बिट दिसतंय मुलांनो. त्या ऑर्बिट्स मध्ये कोण कोण फिरणार सर? प्रोटॉन. प्रोटॉन बोलले तर समजून घ्यायचं, गोळ्या सुरू कराव्या लागणार उद्यापासून आपल्याला. ॲटम दिसतोय का सर्वांना? त्या ॲटमच्या सेंटरला तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय का? आता त्या न्यूक्लियस मध्ये दोन गोष्टी असतात मुलांनो. किती गोष्टी असतात? एक असतं प्रोटॉन, दुसरं असतं न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून न्यूक्लियस तयार होतं. एवढं गोष्ट क्लिअर झाली सर. आता नेक्स्ट सर, तुम्ही आम्हाला सांगितलं की ह्या आउटर मोस्ट फिरणारे काय? इलेक्ट्रॉन्स. मुलांना एवढी गोष्ट कळते ना तुम्हा सर्वांना? समजते ना? वैष्णवी, साक्षी कळते ना? लक्ष द्या व्यवस्थित. ॲटम दिसला सर्वांना? आता बघा मुलांना, ॲटम जसं की डाल्टनने सांगितलं होतं की कुठल्याही कंपाऊंड मध्ये सर्वात छोटा घटक ॲटम असतो. डाल्टन सांगून मोकळा झाला, बरोबर आहे. पण मुलांनो, त्या ॲटमच्या आत पण काही घटक असतात. जसं की ॲटमच्या आत गेलो ना, सेंटरला बघितलं ना आपण, प्रोटॉन बघ, न्यूक्लियस बघायला मिळाला नाही मला. न्यूक्लियसच्या प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बघायला नाही मिळाले मला. इलेक्ट्रॉन्स बघायला नाही मिळाले मला. म्हणजे हे ॲटमच्या आत आहे का बाहेर आहे? म्हणून यांना म्हटलं जातं सब ॲटॉमिक पार्टिकल्स. काय म्हटलं जातं? वन्स अगेन काय म्हटलं जातं? म्हणजे उद्या उठून कोणी जर का विचारलं आम्हाला की सब ॲटॉमिक पार्टिकल्स कुठले कुठले असणार आहे, एकच पटकन त्याला उत्तर द्यायचे. इलेक्ट्रॉन असणार का? हो. न्यूट्रॉन असणार का? हो. प्रोटॉन असणार का? हो. गोष्ट क्लिअर झाली मुलांना. सब ॲटॉमिक पार्टिकल्स काय. मग सर आता हे ॲटमचं स्ट्रक्चर काय असणार, सब ॲटॉमिक पार्टिकल्स काय असणार, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या चॅप्टर मध्ये करतो. ओव्हरव्ह्यू कळालाय? काय बघणार आहे आपण? नुसतं बघायचं म्हणून बघायचंय का? नाही, त्याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे. कळालं? चल बरं. आता बघा, मी जसं की सब ॲटॉमिक पार्टिकल्स सांगितले, तुम्हाला जसं सांगतो, जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. एक प्रश्न येणार आहे, सांगतो त्याच्या बाहेर तर येणार. मुलांना आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन बघायचंय. काय बघायचं आपल्याला? इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. आता व्यवस्थित लक्ष द्या. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? सर्वात पहिला प्रश्न. कुठल्या एक्सपेरिमेंटद्वारे लावला? दुसरा प्रश्न. मुलांना इलेक्ट्रॉनचा शोध जो जे थॉमसन सायंटिस्टने लावला. कुठल्या सायंटिस्टने लावला? प्रोटॉनचा कोणी सर? रुदरफोर्ड. प्रोटॉन कोण? पहिले कोणाचा लागला सर? 1897 ला पहिले इलेक्ट्रॉन, 1911 ला प्रोटॉन आणि सर 1932 ला न्यूट्रॉन. म्हणजे गोष्ट कळते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, सर इलेक्ट्रॉनचा कोणी लावला? चॅडविक. जे थॉमसन. प्रोटॉनचा कोणी लावला? चॅडविक. सर एवढं चॅडविक बोलताय तुम्ही, मग न्यूट्रॉनचा कोणी लावला सर? संपली गोष्ट. नाही समजलं? व्हेरी गुड. सर कुठले कुठले एक्सपेरिमेंट्स केले सांगतो मुलांना. इलेक्ट्रॉनचा शोध लावण्यासाठी कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट केला. कुठला ट्यूब? कॅथोड रे ट्यूब. अरे कळतंय का? जास्त डिटेल मध्ये सांगू शकत नाही, जरा समजून घ्या. फक्त 2 प्रश्न येणार, एवढे आले का? कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट च्या मदतीने
कसला शोध लागला? प्रोटॉन. कसला? अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स मुळे कसला शोध लागला? नाही सर. न्यूक्लियर रिएक्शनच्या माध्यमातून कसला शोध लागला? सर 3 गोष्टी नाही समजल्या आम्हाला. 3 गोष्टी कळाल्या का नाही? पहिले काय सर? प्रोटॉनचा शोध लागला, नंतर इलेक्ट्रॉनचा लागला सर नंतर न्यूक्लियसचा लागला सर याचा शोध लावण्यासाठी एक महान सायंटिस्ट झाले, त्यांचं नाव चॅडविक होतं सर याचा शोध लावण्यासाठी सर याचा एक्सपेरिमेंट कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट सर याचा एक्सपेरिमेंट सर याचा न्यूक्लियर रिएक्शन. हे पण जे उत्तर देत नाही ना त्यांना मी थोडं पेशन्स ठेवतोय मी थोडं माझ्या. ही इथपर्यंत दिसतं ना? इथपर्यंत हे जरा खाली यायला लागलं जरा मला अलर्ट करा सर. दिसणार नाही. हिस्ट्री बघायची मुलांना. इतिहास सर इतिहास ॲटॉमिक मॉडेलचा इतिहास कसला बघायचा आहे? ॲटॉमिक मॉडेलचा. मुलांना सर्वात पहिले जॉन डाल्टन आले. जॉन डाल्टनने सांगितलं की छोटा घटक असतो ॲटम, म्हटलं ते डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. त्याच्यानंतर जे थॉमसन आले त्यांनी सांगितलं प्लम पुडिंग मॉडेल. आपलं कलिंगड खातो आपण, कलिंगड मध्ये लाल लाल भाग दिसतोय सर्वांना, त्याच्यामध्ये त्या बिया दिसतात ज्या तुम्ही खाऊन जाता न चावता, दिसताय सर्वांना. त्यांनी सांगितलं की हे वॉटरमेलनच्या आत लाल लाल आहे ना तो ॲटम आहे. तो काय आहे? आणि ते बिया आहे ना ते इलेक्ट्रॉन्स आहे. ते काय आहे? म्हणजे ॲटमच्या अवतीभोवती कोण फिरतात? प्रोटॉन्स. नंतर आला रुदरफोर्ड. नंतर कोण आला? रुदरफोर्डने जरा व्यवस्थित सांगितलं की सेंटरला न्यूक्लियस असतो, इलेक्ट्रॉन्स कसं फिरतात. त्याच्यानंतर कोण आले? बोरने सांगितलं की व्यवस्थित एका शेल मध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. फिरायचं म्हणून फिरता का नाही. जरा एक चांगली गोष्ट सांगतो मी, फार महत्वाची गोष्ट आहे. आता मला सांगा मुलांना, तुम्ही एक गोष्ट सांगा व्यवस्थित. न्यूक्लियस दिसतोय सर्वांना. आता बोरच्या अगोदर रुदरफोर्ड जे होते ना त्यांनी फक्त सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होणार आहे, बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहे होऊन तर ते न्यूक्लियस वर कोलॅप्स होणार ना मुलांनो, अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, बरोबर आहे. मग रुदरफोर्ड म्हटले की नुसते इलेक्ट्रॉन्स फिरणार आहे. मग बोर्सने प्रश्न उपस्थित केले, जर का असा हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस वर पडला तर ॲटम स्टेबल होणार. परंतु आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे ॲटम स्टेबल असतो, बरोबर आहे. मग बोर आले आणि सांगितलं की जो इलेक्ट्रॉन असतो तो स्पायरल पाथने फिरत नसतो, तो स्पेसिफिक शेल मध्ये फिरतो. तो स्पेसिफिक कशामध्ये फिरतो मुलांनो? म्हणजे हा न्यूक्लियस दिसतोय, शेल्स दिसतात, शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. त्याच्यामुळे काय होतं सर? ॲटम काय राहतो? स्टेबल राहतो. नाही समजलं सर्वांना? नेक्स्ट आलं मुलांनो इर्विन स्क्रॉडिंजर. कोण आले? कोण आले? इर्विन स्क्रॉडिंजर. त्यांनी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम दिला. कुठला मॉडेल दिला? काय असणार स्क्रॉडिंजर इक्वेशन, काय असणार साय, काय असतं, सर्व गोष्टी मी पुढे सांग. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांना सर्वांना? 3-4 प्रश्न कळाले. सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणाला म्हणणार? डाऊट आहे त्यात काही. त्याच्यानंतर ॲटमचा इतिहास कळाला का, कसा शोध लागत गेला, कोणी लावला ते कळालं का, कुठल्या एक्सपेरिमेंट्स केले ते कळालं का. प्रॉपर्टीज ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. काय बघायचं आपल्याला? म्हणजे मुलांना मला काय सांगायचंय, सब ॲटॉमिक पार्टिकल्स काय असतात ते बघितलं आपण, त्यांचा एक्सपेरिमेंट कसा झाला, कोणी शोध लावला बघितलं आपण. आता त्यांचे गुणधर्म बघू ना, प्रॉपर्टीज नेमका काय. ठीक आहे सर. इलेक्ट्रॉनला आम्ही ई निगेटिव्हने रिप्रेझेंट नाही करत का सर? प्रोटॉनला सर, न्यूट्रॉनला सर प्रश्न काय येणार ते सांगा. सांगतो. ऍब्सोल्यूट चार्ज जो असतो ना मुलांना इलेक्ट्रॉन वर, तो असतो -1.6022 into 10⁻⁻19. बरोबर आहे. 10⁻⁻19 म्हटल्यावर इलेक्ट्रॉन झाला का प्रोटॉन झाला? वजा आहे ना. इलेक्ट्रॉन वर वजा चार्ज असतो का प्लस असतो?
आता काय करा, प्रोटॉनचे वर चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. प्रोटॉनवर चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह. मग वजा 19 च्या जागेवर काय लिहायचे तुम्हाला? वजा प्लस 19 लिहिणार का? इथं वजा 1.6022 च्या जागेवर तुम्हाला काय लिहायचं मुलांनो? प्लस 1.6022. अरे काय लिहायचं तुम्हाला? प्लस 1.6022. आता चार्ज, अरे -1 +1 ऍब्सोल्यूट चार्ज. ऍब्सोल्यूट चार्ज झालं की इलेक्ट्रॉनवर लक्षात ठेवा 1.6022. त्याच्या अगोदर निगेटिव्हली आहे ना, इलेक्ट्रॉन आहे ना तो, म्हणजे -1.6022 × 10⁻⁻⁹ हा प्रोटॉनचा चार्ज असतो. 1.6022 × 10⁻⁻⁹ हा कसला चार्ज असतो? -19 म्हटल्यावर इलेक्ट्रॉनचा झालं ना. सर न्यूट्रॉन तर न्यूट्रल आहे, त्याच्यावर चार्ज राहिला असता तर तो प्रोटॉन झाला असता. न्यूट्रल राहिला असता का तो? त्याच्यावर चार्ज असतो का सर? सर रिलेटिव्ह चार्ज, कॉमन सेन्स आहे. इलेक्ट्रॉन दिसलं -1, प्रोटॉन +1, न्यूट्रॉन दिसला +100. नेक्स्ट सर हे काय? मास हो, लक्षात ठेवा. हे नका लक्षात ठेवा, पण हे लक्षात ठेवा. हे पण हे लक्षात, ठीक आहे? लक्ष द्या. इलेक्ट्रॉनचं वजन किती असतं? 9.1 गुणिले 10 च्या डोक्यावर वजा 31. एवढं कळालंय. आता नेक्स्ट पुढचे सोपे. 1.6 1.6 1.6 into 10⁻⁻⁷ वजा 27. त्यांना बोला 1.6 1.6 into 10⁻⁻⁸ वजा 28. आयसोटोप याची ट्रिक तर अख्ख्या जगाला माहित झाली. एवढी आपण सोपी ट्रिक दिली. 5 गोष्टी बघायच्या मुलांनो. किती गोष्टी बघायच्या? एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन, आयसो, इलेक्ट्रॉनिक, आयसो, स्ट्रक्चरल. म्हणजे किती गोष्टींचा अभ्यास करायचा सर आम्हाला? 5. पहिले काय सर? ओके, एवढं कळालं. आता एक ट्रिक सांगतो, तेवढी लक्षात ठेवा, सर्व गोष्टी क्लिअर. ओके, आता आयसोटोपला प्रश्न विचारायचा. ए आयसोटोप, जरा व्यवस्थित प्रेमाने बोला, तू सांगणार नाही तर. ए आयसोटोप आणि काय म्हणतो रे? काय म्हणतोय तो? आणि अरे ए आयसोटोप आणि काय म्हणतो रे? पुन्हा एकदा. ए आयसोटोप आणि काय म्हणतो रे? आता मी तो या तुम्ही मला विचारलं ना, सेम 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 सेम. ओके, एवढं कळलं? एवढं क्लिअर झालं सर्वांना? प्रश्न काय विचारणार तुम्ही? आयसोबारला प्रश्न विचारणार नाही, आयसोटोनला विचारणार तुम्ही. आयसो काय विचारणार? त्याच्या अगोदर ए पण आहे ना, तो काय म्हणतो? आतून येऊ द्या ना, तुम्हाला मी बोलते म्हणून आता असं येते. डोक्याला आतमुळेच नका लाव, डोकं फोडून पाठवणार. सर खरंच का? ट्राय करून बोलूया. बस कळलं एवढं? त्याच्या अगोदर जरा मला बेसिक सांगू द्या. ते थोडं श्रीकृष्ण होतं थोड्या वेळासाठी, नंतर लगेच सुरू करा. अरे हे जरा हे कळालं ना, हे डोक्यात फिट ठेवा, नाहीतर पुन्हा मला शिकवावं लागणार. एवढं कळालं ना? इथं पोचतो आपण. थोडा आधी त्याच्या अगोदर बेसिक अजून बघू. री, प्रे, झेन, टे, शन, ऑफ, इली. अरे काय लहान आहे का तुम्ही? पूर्ण बोला ना.
हा तुम्हाला आ ई जरी शिकवलं तरी आ तुमचं बोललेच ते कार्यक्रम झाला असता ना. मुलांना पिरियोडिक टेबल दिसत नाही आम्हा सर्वांना. त्याच्यामध्ये मला बघा लक्ष द्या व्यवस्थित. त्याच्यामध्ये मला सांगा प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केली. आता प्रत्येक ऍटमचं नाव लिहिलंय CR MN FE CO NI बरोबर आहे. बघतो तर काय त्याच्यावर एक संख्या दिसते, त्याच्या खाली एक संख्या दिसते, पॉइंट्स मध्ये दिसते. म्हणजे सर काहीतरी फॉर्म मध्ये पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंटला रिप्रेझेंट केलं जातं. एवढं कळालं. आता तो फॉर्म कुठला असतो समजून घ्यायचा. तो असतो सर X पुढचं Z पुढचं काय असणार आहे. अरे एवढं कळालं सर्वांना. X म्हणजे एलिमेंट. X म्हणजे अरे हे दिसतं थोडं हे ना पण हे एवढं दिसतं. जरा उठून बघा. तुमच्या एका कार्यामुळे 100 लोकांचं भलं होणार. तर बघा झेड दिसतोय. X म्हणजे एलिमेंट नाही दिसलं. एवढं गाळं मुलांना एक झेड कळत. अरे सकाळची वेळ काय काय पहिल्या लेक्चरला डोळे लावताय मी आधीच सांगतोय. मग खरंच कार्यक्रम होणार. मी आधीच सांगतोय पहिलं लेक्चर झोपेतून उठून आले चहा वगैरे पिऊन आले तरी पण डोळे लावताय तुम्ही. काय काय डोळे चोळता पण आहे. चटणीचा झुना देणार आणि चोळायला लावणार मग चोळत बस. ते लोक आवाज 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 लक्ष द्या ना. मग अनकंट्रोल नका करू. X म्हणजे काय असतो. X म्हणजे काय असतो. आता A ला सांगायचं. A चं नाव देऊ तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. A म्हणजे अमन. मग काढा मुलांनो. याचं काय होणार. अन काय होणार. याचं नाव काय झालं. याचं नाव अरे याचं पण अन हो ना. अमन म्हणजे AMN म्हणजे ॲटोमिक मास नंबर. AN म्हणजे अन म्हणजे ॲटोमिक मास नंबर. ॲटोमिक मास नंबर कळलं एवढं. म्हणजे मला बोला ना एक गोष्ट सांगा. पिरियोडिक टेबल दिसतोय. स्कॅन्डियम दिसतोय सर्वांना. SC त्याच्या डोक्यावर 21 दिसतोय. तो 21 A झाला का Z झाला. मग तो 21 ॲटोमिक नंबर झाला का मास नंबर झाला. आणि खाली तुम्हाला जे 44.9 म्हणजे 45 दिसते ते काय झाले. ॲटोमिक मास नंबर किंवा ॲटोमिक मास असं म्हणू शकता. एवढं कळालंय. अरे समजलं ना. आता मी काही गोष्टी सांगतो समजून घ्या मुलांना. प्रश्न येतात जरी सोपं राहिलं ना. सोपं केलंय त्याला सोपं आहे का नाही. आता विचारलं जातं मुलांना नंबर ऑफ प्रोटॉन्स काय विचारले जातात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय विचारले जातात. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय विचारले जातात. सर कसं फाइंड करायचं आम्ही लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी. महत्वाचं आहे हे एवढं दिसतं ना. एवढं आता बघा AXZ सांगितलं आपण सर्वांनी. AXZ सांगितलं ना रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट. मुलांना ह्या स्ट्रक्चर वरून आपण त्याच्यामधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड करू शकतो. काय फाइंड करू शकतो. आपण त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स फाइंड करू शकतो. काय फाइंड करू शकतो. आपण त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स फाइंड करू शकतो. काय फाइंड करू शकतो. म्हणजे सर आम्ही किती गोष्टी एवढ्या एका गोष्टीवरून फाइंड करू शकतो सर. कळालंय. तुम्ही आम्हाला सांगितलं सर Z म्हणजे ॲटोमिक नंबर होता बरोबर आहे. अरे बरोबर आहे. आता माझ्यासोबत एक बोला.
जेवढा ऍटॉमिक नंबर तेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे सर झेड जेवढा तेवढे प्रोटॉन्स. एवढं कळालं. नेक्स्ट मुलांना आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय तेच. मुलांना जेवढे ऍटॉमिक नंबर तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. कळालं एवढं सर्वांना. सर न्यूट्रॉन कसे काढू या दोन गोष्टी क्लिअर. मुलांना ए मधून झेड वजा करायचंय. ए मधून काय वजा करायचंय म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन फाइंड करण्यासाठी तुम्ही ए वजा काय करणार आहे झेड. ए म्हणजे काय सर ऍटॉमिक मास. झेड म्हणजे काय सर दोन्हींची वजाबाकी केल्यानंतर न्यूट्रॉन मिळणार का नाही मिळणार सर. कळालं. एक एक्झाम्पल घेऊ आपण. मला सांगा तुम्ही इमॅजिन करा He 2 आहे 4 आहे. लवकर सांगा प्रोटॉन्स किती असणार. प्रोटॉन्स किती असणार. प्रोटॉन्स किती असणार. ए एक झेड आहे ना. झेड किती आला मग प्रोटॉन्स किती आले. इलेक्ट्रॉन्स किती आले 4. इलेक्ट्रॉन्स किती आले 4. किती आले इलेक्ट्रॉन्स 4 ठेवणार आम्ही. बेसिक सांगितलंय मी आधीच सांगतोय. बेसिक सांगून पण 4 करत असणार. 4 ठेवले जाणार आणि असे ठेवणार की आतला मेंदू बाहेर येणार. समजून घ्यायचं जरा काय कुठं कधी कधी हा याची काय वर 4 आहे. वर काय खाली काय 2 आहे. म्हणजे प्रोटॉन्स किती असणार आहे 4. इलेक्ट्रॉन्स किती असणार 10. न्यूट्रॉन किती असणार 4. 4 वजा 2 केल्यावर 4 येतात ना. अरे कळालं का सर्व सॉल्व करू शकता ना. आता कुठलंही दिलं काय 100 एक्झाम्पल तेच घेत बसायचे. सर एवढं तुम्ही सांगितलं. आता हे सांगा ना जरा. इथं आयसोटोप दिसतोय का तुम्हाला. नाही दिसत तरी दिसतोय ना. इथं काय मुलांनो आयसोटोप. इकडे काय आयसो. इकडे काय आयसोटोप. ठीक आहे. आता लक्ष द्या. आपण आयसोटोपला म्हटलं आणि काय म्हणतो. काय म्हटलंय त्याला. आता आणि म्हणजे इथं कन्सिडर करायचे एन. आणि म्हणजे काय कन्सिडर करणार आहे म्हणजे इथं एन काय असणार आहे मुलांनो. एन म्हणजे काय सर ऍटॉमिक मास. म्हणजे सर आयसोटोप मध्ये आम्हाला एक गोष्ट कळाली की ऍटॉमिक नंबर काय असणार आहे. सर जर का ऍटॉमिक नंबर सेम असणार तर ऍटॉमिक मास नंबर काय असणार सेम असणार का मुलांनो. काय असणार आहे डिफरंट. एवढं कळालं सर्वांना. आता याच्या विरुद्ध आयसोबारला सांगा. याच्या विरुद्ध कशाला सांगणार आहे. आता इथं ऍटॉमिक नंबर सेम. इथे ऍटॉमिक नंबर. इथे ऍटॉमिक मास नंबर डिफरंट. इथे ऍटॉमिक मास नंबर. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. कळालंय संस्कार सर्वांना कळते. शेवटी बसले इकडं 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 लास्ट. आता आयसोटोन आहे. काय आयसो म्हणजे काय असणार सेम. शेवटचा एनी म्हणजे असणार आहे न्यूट्रॉन. शेवटचा एनी म्हणजे काय असणार आहे म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. काय असणार आहे त्याला काय म्हणतो आम्ही आयसोटोन. एवढं कळालं. आता नेक्स्ट चौथा पॉइंट आयसो इलेक्ट्रॉनिक. काय आयसो म्हणजे काय सेम. इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असणार त्यांना आम्ही आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणणार. ज्यांच्यामध्ये स्ट्रक्चर सारखं असणार त्यांना आम्ही आयसो स्ट्रक्चरल म्हणणार. सर एवढं का सांगताय आयसो स्ट्रक्चरल आणि आयसो इलेक्ट्रॉनिक एनसीईआरटी मधल्या लाईन्स मध्ये मेन्शन केलंय. नीटला 100 वेळेस प्रश्न आहे. क्लिअर आहे का. सीईटी पण व्हायला पाहिजे आणि बाकी एंट्रन्स एक्झाम पण व्हायला पाहिजे ना आपल्याकडून. अरे इथं काही अडचण येणार का. आता एक प्रश्न फिक्स सांगता मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आहे. इलेक्ट्रॉन्स विचारला सांगता येणार. प्रोटॉन्स विचारला सांगता येणार. न्यूट्रॉन्स विचारला सांगता येणार. आयसोटोप सांगितलं तर नाही सांगता येणार. आयसोबार आयसोटोन नाही ना. आवडता विद्यार्थी असं वाटत असणार तुम्हाला. कसं पुसायचं असतं पद्धत माहिती नाही का तुला. आता सर्व गोष्टी विचारल्या जाणार तुला.
कळालं सर्वांना? सर आयसोटोन का म्हटले ना? 30 वजा 14 16, 31 वजा 15 बरोबर. सर्वीकडे सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे का? अरे प्रोटॉन्स आहे का? किती राहिले रे? अजून भरपूर आहे का आपलं? अरे थांब जरा, राहिलं एकच पेज आहे ना, त्यानंतर अजून आहे ना. आता लक्ष द्या व्यवस्थित. नको नको यल बी बी एफ पी येतो काय? यल बी पी बी पी यल म्हणजे लायमन सिरीज, बी म्हणजे यू म्हणजे बरोबर ना? यू आहे ना नंतर. बी म्हणजे पुढचा बी म्हणजे पुढचा पी म्हणजे समजलं एवढं? ठीक आहे. आता एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हा तर झाला लहान मुलांची गोष्ट. आता यन काय असतं रे? आता यन म्हणजे काय सर? मुलांना n1 आणि n2 आहे. काय? n1 ही ग्राउंड स्टेट असणार, n1 ही काय असणार आहे? आणि n2 ही एक्साइटेड स्टेट असते. n2 ही काय असते? वन्स अगेन काय असते? आता मुलांना प्रश्न कसा येतो त्याच्यासाठी गोष्टी लक्षात ठेवा. लायमन सिरीज मध्ये n1 ची व्हॅल्यू असते 1. किती असते? बाल्मर मध्ये n1 ची व्हॅल्यू किती असणार? याच्यामध्ये n1 ची व्हॅल्यू किती असणार आहे? याच्यामध्ये एवढी गोष्ट क्लिअर झाली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, या ज्या लाईन्स आहे, या ज्या इमिशन स्पेक्ट्रलच्या लाईन्स आहे, त्या कुठून कुठे ड्रॉ करायच्या? त्या n2 पासून 1 कडे येणार, 3 पासून 1 कडे येणार, 4 पासून 1 कडे. म्हणजे सर्वीकडून जेव्हा 1 वर येणार तेव्हा त्या सिरीजला कुठली सिरीज म्हणणार? कुठली सिरीज म्हणणार? सर्वीकडून 2 वर येणार कुठली सिरीज? सर्वीकडून 3 वर, सर्वीकडून 4 वर, सर्वीकडून 5 वर. एवढं कळालं? अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवा मुलांना. ज्या वेळेस लायमन सिरीज असतो तेव्हा रिजन कुठला असतो? तर अल्ट्रा व्हायोलेट रिजन असतो. कुठला रिजन असतो? वन्स अगेन कुठला रिजन असणार आहे? एवढं गोष्ट क्लिअर आहे. बाल्मर सिरीज जेव्हा असते तेव्हा व्हिजिबल रिजन बघायला मिळतो. कुठला रिजन बघायला मिळतो? आणि ज्या वेळेस मुलांना पुढच्या 3 सिरीज असतात, पाचन ब्रॅकेट फंड, त्यावेळेस तर आम्हाला कुठला रिजन बघायला मिळतो? अल्ट्राव्हायोलेट झाला, व्हिजिबल झाला, इन्फ्रारेड. कुठला बघायला मिळतो आम्हाला? इन्फ्रारेड रिजन. सर्वेचे सर्व क्वेश्चन्स कव्हर करतो ना, सर्वेचे सर्व क्वेश्चन्स कव्हर करतो. लायमन दिसला तर कुठला रिजन कळणार आहे? बाल्मर कळालं, बाल्मर दिसला तर कुठला रिजन असणार आहे? पाचन ब्रॅकेट फंड दिसले तर तिन्ही ठिकाणी कुठला रिजन असणार आहे? एवढं कळालं. हाऊ मेनी सिरीज आर देयर? 5. कुठल्या कुठल्या? लायमन, बाल्मर, पाचन ब्रॅकेट फंड. वन्स अगेन एवढी यांची व्हॅल्यू कळाली तुम्हाला? 1 2 3 4 5. n2 कसा असणार? n1 काय असणार? कळालंय? आता अनेक वेळेस जेव्हा आपण पुढे फॉर्म्युला बघणार रेडियसचा, वेलोसिटीचा, त्यावेळेस आपल्याला फक्त तिथं पी फंड सिरीज लिहिलेली असणार. मग तेव्हा स्वतःच्या डोक्याला प्रश्न विचारायचा आहे की पी फंड मध्ये n1 ची व्हॅल्यू ही 5 असणार, n2 ची व्हॅल्यू ही 6 किंवा 7 असू शकते. ज्या वेळेस लायमन सिरीज असणार तेव्हा n1 ची व्हॅल्यू 1 असणार, n2 ची व्हॅल्यू 2 किंवा 3 असू शकते. असा प्रश्न विचारणार ना स्वतःला. तिथं जरी नसणार दिलेलं तरी स्वतःचं तिथं कॉमन सेन्स लावणार का नाही लावणार आहे? क्वांटम नंबर्स काय बघायचं आपल्याला? क्वांटम नंबर्स काय बघायचं आपल्याला? क्वांटम नंबर्स. अभ्यास जास्त झाला का?
कशाने काय हळूहळू लागलं का? लागणार तर नाही तुला, तो बेंच तोड ना तुला. देखे ना आपलं शस्त्र घे. क्वांटम नंबर काय बघायचे? आवाज सर्वात मोठा पाहिजे. क्वांटम नंबर काय बघायचे? वन्स अगेन मुलांनो, क्वांटम नंबर 4 प्रकारचे असणार. किती प्रकारचे असणार आहे? 4. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिम्युथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर. पहिला कुठला सांगितला मी? अरे सोबत पहिला कुठला सांगितला मी? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तिसरा मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर. आता लक्ष द्या, हा 1 2 3 4 जे जो बोट पुढे येणार ते बोलायचे. मॅग्नेटिक क्वांटम. अरे काय कसं? वन्स अगेन जरा एकदा डोळे उघडून बघा काय चालू आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, अझिम्युथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर, सर नाव लक्षात आले म्हणजे प्रश्न होणार का? गैरसमज आमचं लक्षात ठेवा. ठीक आहे ना? प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे काय? तिला आपण n ने रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो? अझिम्युथल क्वांटम नंबर जो असतो त्याला l ने रिप्रेझेंट करतो. कशाने करतो आपण? मॅग्नेटिक क्वांटम नंबर जो असतो त्याला आपण ml ने करतो. कशाने करतो? आणि स्पिन क्वांटम नंबरला प्रणव काय तुम्हाला प्रत्येक समजते? अरे हे दिसतंय का? दिसतंय का? तुम्ही दोन्ही दिसते ना तर माझ्या आत्मा शांत राहतो. की कळतंय या दोन्हींना पण. अन्यथा मला सारखं जसं की याच्याकडे जरा याच्याकडे लक्ष द्यायचं. आता क्वांटम नंबर आहे काय? किती असणार आहे? 4. किती असणार आहे? 4. कुठले असू द्या. सिम्बॉल सांगा. यांची व्हॅल्यू काय बघायची? आता सर्व ट्रिक्स बघायला लक्षात ट्रिक्स बघण्यासाठी रेडी होऊन बसा सगळे, कारण की सर्व प्रश्न होणार. का सर? सर्व बेसिक गोष्टी सांगणार. मुलांनो शेल असते. काय असते? 4 प्रकारचे शेल मुख्य असतात. किती प्रकारचे असतात? एक असते के शेल. कुठले असते रे? यल आता n ची व्हॅल्यू बघा. जेव्हा के शेल असणार तेव्हा म्हणजे सर आम्हाला n ची व्हॅल्यू क्लिअर झाली का इथं सर्वांना? की के शेल राहिल्यावर 1 असणार, m शेल असल्यावर 3 असणार, l असल्यावर n असल्यावर विचारलं जातं. एवढं कळलं? नेक्स्ट अझिम्युथल क्वांटम नंबर आहे. कुठला क्वांटम नंबर आहे? आता व्यवस्थित लक्ष द्या. आता s असते ऑर्बिटल. कुठली ऑर्बिटल असते? p ऑर्बिटल असते. कुठली असते? d ऑर्बिटल असते. कुठली ऑर्बिटल असते? मुलांना आता या ऑर्बिटल्स आहे, या अनेक काय आहे? ऑर्बिटल्स दिसतात सर्वांना. ऑर्बिटल्स म्हणजे काय सर? इलेक्ट्रॉनचं घर. जिथे इलेक्ट्रॉन्स राहतात त्यांना आपण ऑर्बिटल्स असं म्हणतो. बरोबर आहे? मग सर आता बघायचं आपल्याला अझिम्युथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू. कसली बघायची? एकदम महत्त्वाचं आहे. एकदम महत्त्वाचं.
SPDF कळालं सर्वांना? L दिसतोय सर्वांना? L म्हणजे अझिम्युथल क्वांटम नंबर कळालं का? KLMN म्हणजे तुम्हाला शेल्सच्या अनुसार प्रिन्सिपल क्वांटम नंबर काढतो आपण, हे कळालं का? आता अझिम्युथल क्वांटम नंबर जो आहे ज्याला आपण L ने डिनोट करतो त्याची व्हॅल्यू S मध्ये 0 असते मुलांना. किती असते? E मध्ये 0 1 2 3. अरे जरा व्यवस्थित बोला ना, लक्षात तरच राहणार मुलांना. तुम्ही बोलायचं म्हणून बोलणार, मी शिकवायचं म्हणून शिकवणार, तर काय होणार? मी जर का असं ठरवलं की शिकवायचं म्हणून शिकवायचं, यायचं कळालं नाही कळालं जायचं नाही, काही फरक पडणार नाही. तसं स्वतःला गरज असल्यासारखं शिका तर शिकण्याचा अर्थ आहे, अन्यथा काय उपयोग नाही. याचा अर्थ काय असणार आहे? डीचं काय असणार आहे? एफची काय असणार आहे? या सर्व व्हॅल्यू एलच्या बघितल्या का नाही? एल काय असणार कळालंय? आता तुम्ही आयडेंटिफाय करा, व्यवस्थित आयडेंटिफाय करा. तुमच्याकडे 4s ऑर्बिटल आहे. कुठली ऑर्बिटल आहे? आता सर 4s ऑर्बिटल दिली आहे, आपल्याला एल विचारला जातो आणि एल विचारला जातो. आम्ही कसं काढणार सर? मुलांना 4s मध्ये संख्या काय? 4 आहे, बरोबर आहे. जेवढी संख्या असते तेवढी यांची व्हॅल्यू असते, म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती आली? आता विचारणार की कुठल्या शेल मध्ये असणार? यांची व्हॅल्यू 4, यांची व्हॅल्यू 4 आली. शेल कुठली झाली? पहिला क्वेश्चन क्लिअर झाला मुलांना. म्हणजे 4s मध्ये शेल कुठली असणार आहे? एन असणार, बरोबर. अझिम्युथल क्वांटम नंबर विचारणार, लगेच डोक्यात प्रश्न यायला पाहिजे कुठली ऑर्बिटल आहे? एस ऑर्बिटल मध्ये एल ची व्हॅल्यू काय असते? 0. एवढं कळालं? क्वेश्चन्स कळतात सर्व? मोर दॅन इनफ झालं. आता अजून काय महत्वाचं आहे? हे झालं ना आपलं, हे झालं ना, हे बाकी. आता लक्ष द्या, मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय बघायचंय? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मुलांना जो मॅग्नेटिक क्वांटम नंबर असतो त्याची व्हॅल्यू व्हॅरी करते. त्याची व्हॅल्यू कुठून तर कुठे व्हॅरी करते सर? -L पासून +L पर्यंत. -L पासून कुठपर्यंत व्हॅरी करते? +L पर्यंत. वन्स अगेन -L टू -L टू एवढं कळालं. आणि स्पिन क्वांटम नंबर जे असते, जर का क्लॉकवाईज रोटेटिंग झालं, दोनच व्हॅल्यू असते, एवढं लक्षात ठेवा. +1/2 -1/2. क्लॉकवाईज रोटेशन तर +1/2. क्लॉकवाईज असणार तर काय असणार आहे? आणि अँटी क्लॉकवाईज असलं तर काय असणार आहे? -1/2. किती गोष्टी कळाल्या सर? अनेक गोष्टी कळाल्या. प्रश्न कळाले सर्व क्वांटम नंबरचे. आता अजून महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या राहिल्या, त्याच्या अगोदर एकदा रिव्हिजन घेऊ. क्वांटम नंबर दिसतंय सर्वांना? किती डिस्कस केले आपण? 4 का 5? पहिला कुठला? सेकंड, लास्ट वन स्पिन क्वांटम नंबर. आता इथं सर तुम्ही आम्हाला काय सांगितलं की n सांगितलं, बरोबर आहे. n कसा फाइंड करणार ते सांगितलं की असल्यावर n, l असल्यावर, m असल्यावर, n असल्यावर. एवढं कळालं सर्वांना? आपण दुसरा क्वांटम नंबर कुठला बघितला? अझिम्युथल क्वांटम, ज्याला कशाने डिनोट करतो आपण? s असल्यावर, p असल्यावर, d असल्यावर, f असल्यावर. कळालं एवढं? त्याच्यानंतर आपण ml बघितला का? काय ms बघितलं सुरुवातीला? ml मॅग्नेटिक क्वांटम नंबर बघितला ना, त्याची व्हॅल्यू -L पासून 2+L पर्यंत होती का नव्हती? -L टू +L, बरोबर आहे. स्पिन क्वांटम नंबर बघितला का आपण? त्याची व्हॅल्यू काय असणार? दोनच असणार, एक तर +1/2 कधी क्लॉकवाईज रोटेशन असणार तेव्हा, आणि -1/2 कधी जेव्हा कळालं? मोर दॅन इनफ. याच्या बाहेरचा प्रश्न येऊ शकत नाही. येऊ म्हणजे येऊ शकत नाही. आता अजून एक गोष्ट सांगायची आहे मला, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय बघायचे मुलांना आपल्याला? आता अनेक वेळेस काय होतं की इलेक्ट्रॉन्स विचारले जातात, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असणार आहे? त्याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. टोटल नंबर ऑफ electrons is equal to 2n square. 2n square. म्हणजे k मध्ये सर आम्हाला इलेक्ट्रॉन्स विचारले, आम्ही काय करणार? k मध्ये n ची व्हॅल्यू किती असणार मुलांनो? 1 असणार, बरोबर. मग आता मी 1 टाकणार, 2 × 1 चा वर्ग म्हणजे किती आले? 2 आले का नाही? म्हणून k शेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात मुलांनो? 2. आता l मध्ये मी n ची व्हॅल्यू काय टाकणार? 2. 2चा वर्ग काय झाला? 4. म्हणजे 4 दुने काय झाले? म्हणून L मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात? 8. कळतंय का लॉजिक? पहिली शेल सांगायची ना आपल्याला, 2, 8, 18, बरोबर का? 3 असल्यावर किती येणार आहे? 3 चा वर्ग 9, 9 दुने 4 चा वर्ग, 4 चोक 16 दुने. कळालं कसं होत जाणार आहे? कळालं? पहिले 2, 8, 18, 32. 2, 8, 18, 32.
सर हे काय दिले ते पण समजून घ्या. ते दिले जे सांगितलं ते. सर कसं 1s दिसतोय का, s दिसतोय का, s मध्ये l ची व्हॅल्यू काय असते, s0 t1 df. हे जर का अभ्यास करत बसलो तर आयुष्यात कळणार, पण या ट्रिक समजल्या तर हे आपल्यासाठी लहान मुलांची गोष्ट. आता आला महत्वाची गोष्ट, अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट. हे नाही कळायला चालणार आहे, पण एक रूल समजून घ्या. अरे किती वेळ झाला, सगळं ते थोडं हे करून घेणार, ओव्हरलोड झालंय. ते पॉज करा, पॉज करा. क्वांटम नंबर बघितले आपण, बघितले किती क्वांटम नंबर्स असणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पहिला, चौथा, संपला संपला प्रकाश संपला. पहिला, चौथा, पाचवा, पहिला, तिसरा, दुसरा, चौथा, पहिला, चौथा. हे सांगताय पण त्याच्या आतला माहिती ना. n प्लस l रूल कुठला बघायचा आपल्याला, आता व्यवस्थित लक्ष पाहिजे मला. एनर्जी रूल असतो, कुठला रूल असतो, वन्स अगेन कुठला रूल असतो, एनर्जी रूल म्हणजे काय मुलांनो, n प्लस l रूल असतो. कुठला रूल असतो, आता कुठली ऑर्बिटलची एनर्जी जास्त आहे, चालू आहे ना, कुठल्या ऑर्बिटलची एनर्जी जास्त, कुठल्या ऑर्बिटलची एनर्जी कमी, ते फाइंड करण्यासाठी एक नवीन रूल आला, त्याला म्हटलं आपण n प्लस l रूल. कुठला रूल म्हटलं, आता जे सांगतो एकदम व्यवस्थित लक्ष पाहिजे मला. सीईटी नीट कुठली एक्झाम असू दे, हा प्रश्न आला नाही तर त्यांच्या आत्माला शांतता मिळत नाही. 5 years आहे काय, 4D काय, 5B काय आणि 6 years काय. आता तुम्हाला n प्लस l रूल अप्लाय करायचा आहे. कुठला रूल अप्लाय करायचा आहे, कुठला रूल अप्लाय करायचा आहे. आता n प्लस l मध्ये बघायचं झालं तर याच्यामध्ये मला n ची व्हॅल्यू सांगा मुलांना लवकर, किती असणार, संख्या किती आहे याच्यामध्ये, n ची व्हॅल्यू किती असणार याच्यामध्ये दिसते सर्वांना. n प्लस l आहे ना, मग आपल्याला प्लस काय करावं लागणार, l करावं लागणार का नाही करावं लागणार. इकडे s आहे का p आहे, मग s च्या जागेवर l ची व्हॅल्यू किती असते, मग काय टाकणार आपण इकडे, d च्या जागेवर काय टाकणार 1, किती टाकणार, b च्या जागेवर काय टाकणार 3, किती टाकणार, आणि काम करतोय ना वेव नंबर काय बघायचे, वन सेकंड काय बघायचे मुलांना. वेव नंबर जो असतो ना त्याला आपण न्यू डॅश ने रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो, न्यू डॅश. आपण RH बघितला, आपण 1/n1 चा वर्ग मायनस 1/n2 चा वर्ग पर सेंटीमीटर हा फॉर्म्युला बघितला सर्वांनी. आता महत्त्वाची गोष्ट काय सर, न्यू डॅश ला तुम्ही वेव नंबर म्हटला, RH ला तुम्ही रेडबर्ग कॉन्स्टंट म्हटला, n1 ला काय म्हणणार सर, n1 ची व्हॅल्यू आपल्या सर्वांना माहित झाली ना, ग्राउंड स्टेटची n1 ची व्हॅल्यू आणि एक्साइटेड स्टेटची n1 ची व्हॅल्यू. इथं पर सेंटीमीटर मध्ये ज्यावेळेस युनिट मध्ये उत्तर असणार आहे त्यावेळेस RH ची व्हॅल्यू 109,677 घ्यायची. किती घ्यायची, 109,677. परंतु ज्यावेळेस पर मीटर मध्ये असणार आहे तेव्हा काय लक्षात ठेवायचं सर, 1.096 काय इंटू 10⁻⁷ पर मीटर इंटू 10⁻⁷. मुलांना एवढी गोष्ट कळाली. आता n1 म्हणजे काय, लोअर एनर्जी लेवल, आणि n2 म्हणजे काय, हायर एनर्जी लेवल. बोअर्स फ्रिक्वेन्सी रूल. नेक्स्ट टॉपिक कुठला आहे, आता बोअरने फ्रिक्वेन्सी फाइंड करण्यासाठी एक रूल सांगितला. आता एकदम व्यवस्थित लक्ष द्या, पुढच्या 5 मिनिटांमध्ये मला ती एंड करायचं आहे. बोअरचा फ्रिक्वेन्सी रूल, कुठला रूल बघणार आहे आपण. बोअर्सने सांगितलं की जो न्यू असणार, जी फ्रिक्वेन्सी असणार ती डेल्टा ई अपॉन एच एवढी असणार. डेल्टा ई म्हणजे एनर्जीचा चेंज असणार आहे, विच इज नथिंग बट द हायर एनर्जी मायनस लोअर एनर्जी अपॉन एच. एवढी गोष्ट क्लिअर होती, E2 मायनस E1 अपॉन एच. कळालं तेवढं सर्वांना. बोअरचा फ्रिक्वेन्सी रूल अत्यंत महत्वाचा आहे. E2 देणार, E1 देणार, एच माहित असणार आपल्याला आणि न्यू विचारलेले असणार, नाही सांगता येणार का नाही. नेक्स्ट बघायचं आपल्याला एनर्जी. सर तुम्ही फ्रिक्वेन्सी कसं फाइंड करतात सांगितलं का, हो. सर तुम्ही एनर्जी कशी फाइंड करायची ते सांगितलं का, वर, हो. सर आता त्याची काय फाइंड करायची आपल्याला, पुन्हा एनर्जी बघायची, पण एनर्जी कोणाची, हायड्रोजन सारख्या स्पेसिसची. कोणाची, En is equal to
मायनस 2.18 इंटू 10⁻⁸ z² (n²). मुलांना मला एवढं सांगा, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एटॉमिक नंबर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ हायर एनर्जी और लोअर एनर्जी लेवल. कळालं एवढं? यांचा वर्ग. अरे z म्हणजे काय असणार आहे? 2.18 गुणिले 10⁻18 करणार का मायनस 2.18 गुणिले 10⁻18? सर एनर्जी सांगितली रेडियस मुलांनो वर z²/n² होता. आता काय करा, n² वर लिहा आणि z² न लिहिता z खाली आलं. आणि त्याच्या अगोदर 52.9 लिहा. 52 काय लिहायचंय? ही काय आली? बोर्स ऑर्बिटची रेडियस आली. सर डेल्टा ई कसा फाइंड करणार? 1/n2² - 1/n1² किंवा 1/n1/nf² upon 1 - ni². 2.18 गुणिले 10⁻18 फॉर्म्युलेज आहे बघा. असं घाई मध्ये ना अशी इच्छा माझी पूर्ण झाली. थांब ना थोडं जरा. हे कळालं का? कळालं. आता न्यू डॅशच्या जागेवर किंवा न्यू बारच्या जागेवर तुम्ही ई टाकलं एनर्जी मध्ये. थोडं वर गेले यांना दाखव जरा. एनर्जीच्या तिथं न्यू डॅशच्या जागेवर डेल्टा ई टाकला. तिथं ती जी दुसरी संख्या होती त्याच्या जागेवर मायनस 2.18 टाकला का 2.18 गुणिले 10 होत आहे. अरे एवढं कळालं. नेक्स्ट डी ब्रोग्ली इक्वेशन लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. p म्हणजे काय? मोमेंटचा फॉर्म्युला असतो m * v. हिझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल अत्यंत महत्त्वाची गोष्ट. डेल्टा x डॉट डेल्टा b इज ग्रेटर दॅन और इक्वल टू h अपॉन 4π मोर दॅन इनफ. विचारलं जातं आयडेंटिफाय करायला. कळालं? p च्या जागेवर m v टाकू शकतो का? त्याच्या अगोदर डेल्टा होता का? m कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढा. डेल्टा m झाला का डेल्टा p झाला? डेल्टा m झाला का डेल्टा b झाला? मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रिन्सिपल आता सांगितलं 2n². इकडं शेल मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉन्स फाइंड करायचे असणार तर 2n चा वर्ग असतो. आणि जेव्हा सबशेल मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड करायचे असतात त्यावेळेस फॉर्म्युला वेगळा असतो. शेल मध्ये 2n चा स्क्वेअर असतो, सबशेल मध्ये 2 × 2l + 1 असतो. काय असतो? अरे काय असतो? मुलांनी आपलं ॲटॉमिक स्ट्रक्चर पूर्णपणे काय झालंय? तुम्हाला विश्वास सांगतोय, गॅरंटी सांगतोय, याच्या बाहेरचा एक प्रश्न पण येणार नाही. सर असं का सांगता? अरे प्रत्येक टॉपिक कव्हर केलाय, एक पण टॉपिक सोडलाय का? मग कुठून विचारणार तो? विचारून प्रश्न. लक्षात आलंय सर्वांना? घरी गेल्यानंतर एकच कार्य करायचंय, बघायचंय, सर्व गोष्टी रिवाइज करायच्या, फॉर्म्युलेज एक शीट बनवून टाका, चिटकवून टाका. पुढचे फक्त 10 दिवस शिल्लक आहे. कळतंय का? पीसीएम ग्रुप वाल्यांना तर काही एवढं अजून टेन्शन सारखी गोष्ट येणार नाही. टेन्शन सारखी गोष्ट तेव्हा येते 10 दिवस शिल्लक अभ्यास नाही तेव्हा टेन्शन येतं. आणि 10 दिवस शिल्लक अभ्यास नाही तरी काही वाटत नाही आपल्याला. रिअलिटी सांगतो मी. लक्षात आले? पीसीबी ग्रुप वाल्यांनी आणि पीसीएम दोन्हीने पेटून उठायचं. आता कळालं का? पेटून उठा. काय उठायचंय? जेवढा अभ्यास करता येणार तेवढं करा. तास बघूच नका, दिवस बघा. काय बघा? एवढं आले लक्षात? स्टॉप.